रोजचीच मला आता ही गावची सवय झालेली आहे म्हणजे चालायची. आता सकाळीच आहे ना, उठल्यानंतर पहिल्यांदा मी आहे ना बाहेर चालायला येतच असते. अंघोळ वगैरे बाकी आहे बरं का अजून. आता इथे उठल्या-उठल्या ना मी चालायला आली का माझे कॅट पण माझ्यासोबतच चालायला येतात. हे बघा ते पण येतात. ते तर माझ्या आधीच बाहेर असतात घराच्या. आणि चला ते ना मग गाडीवरती बघा असे बसून राहतात. मग आम्हाला गाडीवरती चढून दे असे म्हणतात. आणि हे बघा इथे तर माझ्या लुसीनं लगेच अंग टाकून घेतलं मला. खाजव म्हणते ती आणि चोळ म्हणते. चला त्याच्यानंतर आहे ना, आज मला आहे ना बाजार करायला जायचं आहे दिंडोरीला. म्हणजे मिस्टर आणि मी जाणार आहे. बघू शकता. चला आता इथे झालेली आहे माझी तयारी. नाश्ता वगैरे केला, जेवण वगैरे नाही केलं. आता जेवण नाही केलं म्हटलं चला बाहेरच काहीतरी खाऊया. नंतर आम्ही दोघं गेलो बाजार करायला. नंतर आहे ना संध्याकाळची वेळ झालेलीच होती इथे. आणि खूपच इथे बाहेर आहे ना ओट्यावरती कचरा झालेला होता. आणि थोडंफार हे माती वगैरे आहे ना इथे बाहेर, तर ते सगळे पाय येतात असे आणि खराब होऊन जाते. तर आज आहे ना माझ्या मुलीने ना तिने छान असं मस्त नळी लावून आहे ना धुवूनच घेतलं. तसं ना 2-3 दिवस झाले ना धुवायलाच लागतं. तिने गाडी पण धुवून टाकली ही बघा. आणि तिला ती खूप अशी छान सवय आहे. संध्याकाळच्या टायमाला झाडांना पाणी वगैरे पण मारते तीच. आता त्याच्यानंतर आहे ना आज ना घरचाच ट्रॅक्टर आहे बरं का. ट्रॅक्टर लावलेला आहे शेतामध्ये. आता नांगरायचं काम चालू आहे हे बघा. चला वावरं वगैरे नांगरले. त्याच्यानंतर आहे ना इथे ना मी ना बसलेली होती ह्या साईडला आणि आत्यांच्या मस्त जुन्या गप्पा चालू होत्या. आत्या मला काही काही सांगत होत्या म्हणजे माझ्या सासूबाई. आणि त्या माझ्याकडेच असतात. आता मी इकडे गावाला आहे तर त्या माझ्यासोबतच असतात आणि काहीतरी विषय काढतच असतात. चला इथेच एंड करते. बाय.